मुंबईतील बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नवीन मिनी ट्रेन पुन्हा सुरू करण्यात आली आहे। या मिनी ट्रेनचा लोकार्पण सोहळा उत्तर मुंबई लोकसभेचे खासदार पियुष गोयल आणि वन मंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत आज पार पडला। आजपासून ही मिनी ट्रेन जनतेच्या सेवेसाठी सुरू करण्यात आली असून त्यामुळे निसर्गप्रेमी पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। मिनी ट्रेनची सुरुवात झाल्यामुळे लहान मोठ्या आणि महिला वर्गामध्ये उत्साह पाहायला मिळाला। याचाच आढावा आमचे प्रतिनिधी किरण जाधव यांनी घेतला। माझ्यासोबत दोन नगरसेविका आहेत। एक आहे तेजस्वी घोषाळकर, दुसरी आहे दीक्षा खारकरजी। मॅडम, काय सांगाल, आज 5 वर्षात मिनी ट्रेनची सुरुवात होते? खरं तर पियुषजींचे पहिले आभार मानेन, कारण आपल्या नॅशनल पार्कमध्ये ही वनराई पहिली पण चालू होती, पण 5 वर्षापूर्वी बंद झाली आणि लहान मुलांसाठी फिरण्यासाठी काही साधन नव्हतं आणि काही खेळण्यासाठी नव्हतं। पण नॅशनल पार्कमध्ये आता परत एक वनराई आज ओपनिंग झालेला आहे, ओपनिंग होत आहे आणि लहान मुलांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे की त्यांना ते जे बघू शकतात, वाघ बघू शकतात, जे प्राणी आहेत ठेवलेले आहेत ते बघू शकतात आणि एक आपल्या नॅशनल पार्कला एक नवीन एक संकल्पना आलेली आहे। दीक्षा, काय सांगाल, एक भटकंती लोकांसाठी मिनी ट्रेन ही खूप चांगली असते? सर्वप्रथम मी तर आमचे वनमंत्री गणेश नाईक साहेब आणि आमचे खासदार कॅबिनेट मंत्री आदरणीय पियुष गोयल साहेबांचं अभिनंदन व्यक्त करते। खासदार साहेबांच्या CSR फंडातनं आज वनराणी परत एकदा लोकांच्या सेवेमध्ये त्या ठिकाणी आलेली आहे आणि मुंबईच्या दाटीवाटीच्या शहरामध्ये संजय नॅशनल गांधी पार्क हे सगळ्या मुंबईकरांना एक दिलासा देणारा, किंबहुना विरंगुळासाठी एक महत्त्वाचं साधन आहे, लहान मुलांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी। आणि वनराणीमार्फत जवळजवळ 2.5 ते 3 किलोमीटरचा जो घेरा आहे हा या मिनी ट्रेन मधून आपल्याला नॅशनल पार्कचा आस्वाद घेता येणार आहे आणि म्हणूनच आमचं पूर्ण सरकार असेल, या सरकारचं देखील आम्ही नगरसेविका म्हणून तिकडे अभिनंदन व्यक्त करतो। मुंबई महानगरपालिकेच्या वतीने अभिनंदन व्यक्त करतो की नागरिकांच्या सुविधेसाठी आणि सोयीसाठी अतिशय उत्तम ही वनराणी लोकांच्या सेवेत आलेली आहे। हे होते दोन नगरसेविका। कॅमेरामॅन दत्ता प्रसाद, किरण जाधव, आवाज इंडिया।